आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। हिंदू आहोत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात, पण यात काय सत्य आहे याची आपल्याला माहिती नाही। जगदाळे कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवारांचं वक्तव्य। पर्यटक मारले गेले, त्यांचे नातेवाईक काय म्हणाले हे मी ऐकलंय। पवार साहेबांनी पर्यटकांचे नातेवाईक काय म्हणाले हे जाऊन ऐकावं, फडणवीसांचा सल्ला। मोदींनी इस्रायलच्या पंतप्रधानांसारखा निर्णय घ्यावा, पाकिस्तानला संपवा म्हणजे देशात घुसखोरी होणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं विधान। काश्मीरमधून सांगलीत सुखरूप परतलेल्या 17 पर्यटकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद। सांगलीमधून काश्मीरला गेलेल्या 66 पर्यटकांपैकी 17 पर्यटक परतले, तर पर्यटकही विमान आणि रेल्वेने सांगलीला येण्यासाठी निघाले। काश्मीरमधून 343 पर्यटक पुण्यात परतले, उर्वरित पर्यटक उद्यापर्यंत पुण्यात येणार, जिल्हा प्रशासनाची माहिती। तर काश्मीरमधून 800हून अधिक पर्यटक मुंबईत। राज्य शासनाने आतापर्यंत 800 पेक्षा अधिक प्रवाशांना मुंबईत परत आणलं। 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर त्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा देत हात जोडले। फडणवीस 2080 पर्यंत मुख्यमंत्री राहिले तरी काही हरकत नाही, आमच्या शुभेच्छा। बावनकुळेंच्या वक्तव्यावर आमदार कदमांची प्रतिक्रिया। तर बावनकुळेंच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी शुभेच्छा म्हणत हात जोडले।